आज आपल्या बागलाण तालुक्यातील पूर्ण तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून पावसाचं मोठं थैमान झालं होतं। त्या निमित्ताने आपल्या बरोबर आपल्या मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी केकांत साहेब, आपल्या तालुक्याचे तहसीलदार चावडे साहेब, कृषी अधिकारी माले साहेब आणि मी स्वतः या परिसरात भेट देत असताना जेणेकरून आपल्या तालुक्यात हा शेतीप्रधान तालुका असल्यामुळे आता प्रामुख्याने आपलं पीक मका होतं, मकाचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आणि मका काढून पुन्हा पूर्ण शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याचं नवीन बियाणं आपल्या शेतामध्ये टाकलं। आपल्या बागलाण तालुक्याचा भौगोलिक परिस्थिती पाहिली तर 70,000 हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते आणि 70,000 हेक्टरवर कांद्याची लागवड केल्यामुळे आता बियाण्याची पूर्ण शेतकऱ्यांनी 70,000 हेक्टरवर ठिकठिकाणी उळ्याची पेरणी केली आहे आणि खास करून 70,000 हेक्टरवर जवळजवळ माझ्या अभ्यासाने 4 ते 4.5 लाख किलो बियाणं सर्व शेतकऱ्यांनी रोखीचं घेऊन आपल्या शेतामध्ये टाकलं आहे। जवळजवळ 4 ते 4.5 टन कांदा बियाणं शेतकऱ्यांनी जमिनीत टाकून आज त्याची अवस्था अशी झाली आहे, पूर्णपणे खराब झाला आहे। म्हणजे शेतकऱ्यांकडे जो पैसा होता 4 टनाला 10 कोटी जवळजवळ 4-4.5 टनाला 10 कोटीचा पैसा आपल्या या बागलाण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या खिशातून गेला आणि ते बियाणं पण वाया गेलं, मका वाया गेला। त्या दृष्टिकोनातून माझी आणि सर्व शेतकरी भावांना माझी एकच विनंती आहे, आपल्याबरोबर सरकार खांद्याला खांदा लावून तुमच्या सुखात दुःखात 100% सहभागी आहोत। आपल्या तालुक्यातील अधिकारी माननीय तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी माले साहेब आणि आपल्या मालेगावचे अप्पर अधिकारी केकांत साहेब हे पण आपल्याबरोबर आहेत। सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल, सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करतील। शासनाच्या वतीनं जो जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम शासकीय यंत्रणा आणि आमदार या नात्याने मी करेल, हा शब्द तुम्हाला देतो। धीर सोडू नका, हिम्मतवान राहा, हेच या निमित्ताने सांगून थांबतो।